संजय नगर परिसरातील वसंतदादा पाटील साखर कारखाना परिसरात गांजा विक्रीसाठी आलेला कराडमधील तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। या तरुणाकडून 20,000 रुपये किमतीचा 1 किलो 900 ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा जप्त केला गेलाय। संजय नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली। गणेश बप्पू जावीर वय वर्ष 21 राहणार हजारमाची तालुका कराड असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे। सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते। त्यानुसार संजय नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचारी कपिल साळुंखे यांना वसंतदादा कारखानाजवळील गाडीअड्डा येथे हातात पिशवी घेऊन संशयित जावीर हा उभा असलेला दिसला। त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याजवळ ओलसर गांजा मिळाला। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा विक्रीसाठी आणल्याचं सांगितलेलं आहे। त्यावेळी त्याच्याकडून 1 किलो 900 ग्रॅम वजनाचा 20,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करून त्याला अटक करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, संजय नगर।